नमस्कार, मैं आशीष, वीसीएन न्यूज के हिंदी समाचारों में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं खबर विस्तार से। राज्य के खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल शिक्षक व कर्मचारियों की विभिन्न मांगों को लेकर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अमरावती जिला की ओर से शनिवार 18 नवंबर के दिन शिक्षण अधिकारी जिला परिषद कार्यालय पर धरना आंदोलन दिया गया। इस आंदोलन के बारे में महानगर अध्यक्ष अतुल देशमुख ने दी यह जानकारी। अतुल देशमुख शहराचा अध्यक्ष या ठिकाणी आम्ही आदरणीय विश्वनाथजी डायगावाने महामंडळाचे अध्यक्ष जे आहेत आणि महामंडळांच्या नेतृत्वामध्ये हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचं जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन घ्यायचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही आंदोलनाला बसलो आहे। शासनाचे जे विविध शासनघातक असे शासन निर्णय शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात निघतात त्या शिक्षण क्षेत्रातील घातक निर्णयाच्या विरोधातलं आमचं हे आंदोलन असेल। कारण या राज्यामध्ये अनुदानित शाळांची संख्या लक्षात घेता त्यांची पटसंख्या लक्षात घेता या घातक निर्णयामुळे अनुदानित शाळांवरती संकट कोसळलेलं आहे। शिक्षक अतिरिक्त होत आहेत, समायोजनाचा प्रश्न भेडसावत आहे। त्या अनुषंगाने शिक्षकांची उपासमार होते आहे, हेळसांड होते आहे। या सर्व घातक निर्णयांच्या संदर्भात आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं। रविवार 19 नवंबर के दिन वलगांव रिंग रोड स्थित नवसारी चौक महर्षि स्कूल के समीप में उदय पार्क इस भव्य लेआउट का भूमि पूजन समारोह संपन्न हुआ। मालू एंटरप्राइजेस के संचालक श्री प्रवीण मालू के अनुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता रेरा रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲक्ट लागू झालेला आहे। त्याच्यात आता ग्राहकाची फसवणूक होणे हे अशक्य आहे। कारण आम्ही हे जे लेआउट टाकले आहे हे आम्ही रेरामध्ये रजिस्टर केले आहे। रेरा हे सर्व कागदपत्र तपासणी करून नंतर त्याच्या आम्हाला मंजुरी देतो। तर आता जे पहिले फ्रॉड होत होते त्याच्याकरताच रेरा हा कायदा आलेला आहे। तर आता हे अशक्य आहे, कोणीच करू शकत नाही, म्हणजे मी नाही, कोणी करू शकणार नाही। इस लेआउट में 8 एकड़ में लगभग 160 प्लॉट बनाए गए हैं। अपने खुद के घर का सपना संजोए रखने वाले लोगों तथा निवेशकों के लिए भी यह लेआउट सुनहरा अवसर है। मालू के अनुसार लेआउट में बच्चों के खेलने का पार्क, स्ट्रीट लाइट व तार रोड इत्यादि सुविधाएं उपलब्ध रहेंगी। ग्राहकों की मांग पर इस लेआउट में काफी छोटे छोटे प्लॉट भी उपलब्ध है। लेआउट के मार्केट तथा आसपास के दामों की तुलना में उदय पार्क में काफी किफायती दाम रखे गए हैं। उदय पार्क को सरकारी मान्यता प्राप्त तथा रेरा के तहत पंजीकृत किया गया है। ग्राहकांसाठी एवढंच आहे की एवढ्या स्वस्त दरात आणि एवढी दीर्घ मुदतीत प्लॉट देणे आता अशक्य आहे। कारण आता इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट पहा तुम्ही, सर्व टार रोड करत आहे, आम्ही इलेक्ट्रिक पर्यंत पोहोचत आहे, प्रत्येक घरापर्यंत इलेक्ट्रिक पोहोचत आहे। तर ही कॉस्ट एवढी मोठी असते की या भावात आता विकणे शक्य नाही आहे। आता आम्ही कशी कॉस्ट कॉम्प्रोमाइज करून, आता मंदीचा दौर आहे म्हणून, नाही तर इथे जवळपास मला वाटतं 1500 भाव असायला पाहिजे या एरिया। आता मंदीचा दौर है म्हणून आम्ही रिजनेबल भावात ही योजना काढली। इस कार्यक्रम में बबलू शेखावत, विलास इंगोले, सोमेश्वर पुसतकर आदि अनेक मान्यवर उपस्थित थे।
तो विलास भाऊ के मैंने भाषणों का आढ़ावा लिया। राजनेता अपने सामने कभी किसी की प्रशंसा नहीं करते, लेकिन मेन मुख्य धारा में प्रवीण बाबू की कार्यप्रणाली, कुशलता, दूरदर्शिता और पुरुषार्थ को ध्यान में रखते हुए उन्होंने अपने विचार रखे। बंधुओं, लक्ष्मी के कुछ नियम हैं जिससे सहजता, सिद्धि और कार्य की प्रणाली प्राप्त होती है। सम्मानीय प्रवीण बाबू की कार्य कुशलता लक्ष्मी के ये मंत्र में समाहित है, जिसमें ज्ञान, दूरदर्शिता, पुरुषार्थ और सिद्धि, ये 4 शब्द आपो आप मिल जाते हैं। कोई भी व्यक्ति की ऐसी प्रशंसा नहीं हो सकती। वो स्वयं इंजीनियर है, शून्य में से सृष्टि का सर्जन किया हुआ है और जीवन के आयाम को समझने का बहुत बड़ा भारी एक सोच, समझदारी है। लक्ष्मी बगैर ईमानदारी और पुरुषार्थ के कीर्ति को प्राप्त नहीं कराती। बंधुओं, सम्मानीय अनिल बाबू की मित्रता का मद्दा मैं जानता हूँ। बहुत कम लोगों से मित्रता रखते हैं, लेकिन सवेरे शाम प्रवीण बाबू से मिलना, उनसे मार्गदर्शन लेना, हमारे रामेश्वर बाबू गगड़ जैसे। अभी विलास भाऊ ने एक बात बोली, वो रामेश्वर भाऊ मेरे को आज के 4 महीने पहले बोल रहे थे जीएसटी, मेरे को ना तो जीएसटी का मालूम, ब्राह्मण आदमी मैं क्या जानूं। नोटबंदी का क्या प्रभाव मेरे ऊपर तो नहीं पड़ा, लेकिन सब पे प्रभाव पड़ा। तो मैंने रामेश्वर बाबू से पूछा, मैंने कहा बिल्डर क्षेत्र के अंदर बाबूजी क्या पोजीशन? बाबूजी सब रो रहे बोले, लेकिन प्रवीण बाबू नहीं रोते बोले। मैंने कहा उसका कारण क्या? तो अनिल बाबू ने उत्तर दे दिया, बहुत सुंदर, बहुत सहज, बहुत सरल। मेरा भाषण वो दे रहे थे। जिसके जीवन में बहुत कम आवश्यकताएं, जिसके जीवन में परोपकार, राष्ट्रीयता, सौजन्यता, ईमानदारी, कार्य कुशलता, यश स्मशान में भी चल के आ जाता है। प्रवीण बाबू को व्यक्तित्व है। निसंदेह बंधुओं, अमरावती कहानी पूरे महाराष्ट्र का मिथक इस ईमानदारी, प्रामाणिकता और पुरुषार्थ के आधार पर है। और वो निदा फाजली के गजल का मक्ता बड़ा गजब का है। प्रवीण बाबू को समर्पित कर रहा हूँ। कुछ लोग हैं कि इस वक्त के सांचे में ढल गए, कुछ लोग हैं कि वक्त की सांचे में ढल गए, कुछ वो लोग हैं कि वक्त के सांचे बदल गए। ऐसे कठिन दुर्लभ समय में भी, आर्थिक चंचल में भी, जिन्होंने अपने प्रतिभा, कार्य कुशलता, पुरुषार्थ और एक सौजन्यता का परिचय देके राष्ट्रीय समृद्धि के अंदर आहुति प्रदान की, मैं उनके इस कार्यकलाप को, उदय पार्क के इस प्रोजेक्ट को बधाई भी देता हूं और उनके लिए शुभ चिंतन करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। नावावर जर प्लॉट विकले जातात तर मग हे करायची आवश्यकता काय? त्यांनी म्हटलं काळ बदलत आहे, वेळ बदलत आहे आणि ह्या प्रतिस्पर्धेत किंवा या बदलत्या काळात आपण काय करत आहोत हे कागदावर न विकता वास्तविकतेत दाखवून आपल्याला विकायचं आहे। यानंतर आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि ग्राहकाला हे माहीत पडलं पाहिजे की आपण का घेत आहोत आणि किती रुपयात घेत आहोत, त्याची वास्तविक परिस्थिती काय आहे। नाहीतर त्यांच्याकडे 160 आणि 170 प्लॉट विकण्यासाठी मला नाही वाटत फार जास्त त्रास त्यांना होत असेल। त्यांनी 25 वर्षात किती पैसे कमावले हे मला माहीत नाही, पण त्यांनी विश्वास आणि नाव अवश्य कमावलेलं आहे। आणि माझ्या ह्या मताशी मला असं वाटतं सगळे आपण इथे सहमत असाल। म्हणूनच एका लेआउटच्या भूमिपूजनाला, आता लेआउटचं भूमिपूजन कसं होते ते मला माहीत नाही, त्यांनी इथे केलं आहे, पण तो निमित्त आहे। लेआउटचं भूमिपूजन एक निमित्त आहे। वास्तविक त्यांना इथे बोलवून हे सगळं दाखवायचं होतं ग्राहकांना आणि लेआउट निघायच्या अगोदरच प्लॉट विकले जातात आणि ज्यांना आपण प्लॉट विकले आहे त्यांना पण इथे जागेवर वास्तविकतेमध्ये सगळं आपण दाखवू आणि यानंतर आपण जो काही मोठं लेआउट टाकू। त्यांनी काल बोलताना आपल्या मित्र परिवाराला असं सांगितलं की याच्यानंतर आपण जे काही मोठं लेआउट टाकू त्या सगळ्या मोठ्या लेआउटचं वास्तविक ग्राहकाला दर्शन अगोदरच व्हायला पाहिजे। प्लॉट विकणे हा आपला त्याच्यामागे उद्देश खालीच म्हणजे फक्त तोच उद्देश नाही, व्यावसायिक दृष्टिकोन असायलाच पाहिजे। व्यावसायिक दृष्टिकोन असल्याशिवाय स्वतः व्यवसाय आपल्या आयुष्यात कधी सक्सेस होऊ शकत नाही, सफल होऊ शकत नाही। पण व्यावसायिक दृष्टिकोन सोबत इमानदारी जपणे आणि थोडंसं सामाजिक बांधिलकी जपणे ह्या 2 गोष्टी मी प्रवीण भाऊमध्ये पाहिलेल्या आहेत। त्याच्यामुळेच बहुतेक उमेशजी चांडक पहिल्यांदा त्यांना जुळले आहे
उमेशजी चांडा पहिल्यांदा जोडल्यानंतरही त्यांनी सांगितलं उमेश भाऊला का आपण त्याचं सार्वजनिकरित्या भूमिपूजन करू आणि भूमिपूजनमध्ये पत्रिकेमध्ये तुमचं नाव आवर्जून आलं पाहिजे. तर 25 वर्षापासून इतके लोक जुळलेले आहे. जुळलेल्या लोकांनी कधीच भाऊला सांगितलं नाही की आमचं नाव टाका किंवा भाऊ जास्त फार त्यांचं नावाचं हे लोड घेत नाही किंवा स्वतःचंही नावाचं जाहिराती इतक्या आपल्याला पाहायला दिसतात. पण भाऊच्या कामाची जाहिरात मला असं वाटतं फार कमी. म्हणजे माझ्या धंद्यात आपण जर पाहिला तर मला सगळ्यात कमी पैसे यांच्याकडनं भेटते, बाकी बिल्डरांकडनं सगळ्यात जास्त पैसे भेटते. पण त्यांचा जो नाव आहे, त्यांचा जो एक ब्रँड आहे, त्या ब्रँडला मी पण नमन करतो. जसं मी सांगितलं प्रॉपर्टीचं फारसं मला नॉलेज नाही, पण मी जे ऐकत असतो बाजारपेठेत किंवा शहरी व्यवस्थेमध्ये प्रवीण मालूंच्यावर असलेलं विश्वास आणि ग्राहकाला हे माहीत आहे का आपण हे घेतलं आहे किंवा इन्व्हेस्टरला हे माहीत आहे का आपण त्यांच्याकडनं कोणती तरी, मग ते मॉलमधली वस्तू असो, मग ते अंबा सिटीजमधल्या नागपूर रोडमधल्या इतक्या मोठ्या प्लॅनमध्ये एखादी दुकान असो, काही लेआउटमध्ये एखादा प्लॉट असो, त्यांना हे माहीत आहे का मालूंकडनं घेतलं म्हणजे ते क्लिअर कट नीट आणि आपल्याला न लुटता दिलेली वस्तू आहे. तोच एक मला असं वाटतं आपण टाळ्या वाजवून प्रवीण भाऊचं इथे स्वागत करायलाच पाहिजे. आइडियल डिजिटल विलेज के नाम पर भाजपा द्वारा जनता को फंसाए जाने के विषय को लेकर युवक कांग्रेस की ओर से पत्रकार परिषद ली गई. इस पत्रकार परिषद में अमरावती लोकसभा युवक कांग्रेस के अध्यक्ष सागर देशमुख ने बताया कि मेलघाट का हरिसाल गांव महाराष्ट्र ही नहीं बल्कि देश का पहला आइडियल डिजिटल विलेज होने का दावा भाजपा सरकार की ओर से किया गया था, जिसके चलते युवक कांग्रेस के पदाधिकारियों ने प्रत्यक्ष गांव जाकर नागरिकों से बातचीत की, जिसमें कुछ और ही परिस्थिति उजागर हुई. इस पत्रकार परिषद में युवक कांग्रेस के अध्यक्ष सागर देशमुख ने दी अधिक जानकारी. अमरावती लोकसभा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष. आज आमची हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं एकमात्र कारण म्हणजे तुम्ही गेल्या काही दिवसापासून टी व्हीवर जाहिराती बघत आहे, मी लाभार्थी या नावाची. त्या लाभार्थीमध्ये एक अमरावती जिल्ह्यात असलेल्या हरिसाल गावाला महाराष्ट्र शासनाने आयडियल डिजिटल विलेज म्हणून घोषित केलं. त्या आयडियल डिजिटल विलेजची शहानिशा करण्याकरता, तिची सत्य परिस्थिती जाणण्याकरिता काल आम्ही हरिसाल या गावात व्हिजिट केली आणि ती व्हिजिट केली असताना आम्हाला तिथे असं दिसलं की तिथे कुठल्याही पद्धतीची वायफायची सुविधा सोडली तर कुठल्याही पद्धतीची तिथे डिजिटलायझेशन झालेलं नाही. तिथे आम्ही प्रत्येक दुकानाला व्हिजिट दिली, त्या दुकानात असं दिसलं की कोणापाशी स्वॅपिंग मशीन नाही आहे, कोणापाशी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन नाही आहे, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं डिजिटलायझेशन वायफायच्या सुविधेव्यतिरिक्त कुठलंही डिजिटलायझेशन तिथे झालेलं नाही. मग आम्ही त्या जाहिरातीमध्ये असलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आम्ही तिथे भेटलो आणि त्याच्याशी आम्ही चर्चा केली. तर त्याच्या चर्चेतून असं दिसून आलं की तो तिथे एक ऑनलाईन सुविधेचे दुकान घेऊन बसला आहे आणि त्या ऑनलाईन सुविधेच्या दुकानात तो इव्हन ऑइलसुद्धा विकतो. मग आम्ही त्याला अशी डिमांड केली की आम्हाला ऑनलाईन रिचार्ज आमच्या मोबाईलचा मारून दे. तर तिथे लक्षात आलं की त्याच्यापाशी पण ऑनलाईन पद्धतीची कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. इव्हन स्वॅपिंग मशीन नाही, ऑनलाईन पेमेंट नाही किंवा कोणत्याही पद्धतीची ऑनलाईनची सुविधा तो स्वतः तिथे यूज करत नाही. म्हणजे याच्यातून सरळ लक्षात येते की ही फसवेगिरीची सरकार आहे. खोटं बोला आणि रेटून बोला या पद्धतीने या BJP गव्हर्नमेंटनी इथे चालू केलेलं आहे. पण तिथे मग बाकीच्या लोकांशी चर्चा करत असताना मला असं लक्षात आलं की तिच्या समस्या काही वेगळ्याच आहेत. ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा तिथे पूर्ण झालेल्या नाही. मूलभूत सुविधामध्ये रस्ते, नाले, रोड, वीज, पाणी यासुद्धा सोयी तिथे उपलब्ध नाही आहे. तिथे भारनियम 12 तास भारनियम राहतो. 8 तास 12 तासापैकी 8 तास तिथे भारनियम राहतो. 8 तास तिथली वीज गेल्या असल्याने वायफाय तुम्ही केव्हा यूज करता हाही एक प्रश्नचिन्ह तिथे निर्माण होतो. प्लस पाणी तिथे 4-4, 5-5 दिवस येत नाही हाही एक मोठा प्रश्न आहे. घरकुलाची असो, उज्ज्वला योजना असो, म्हणजे कोणत्याही पद्धतीची शासनाची योजना तिथे लागू होत नाही. आणि सगळ्यात मोठा आरोप आमचा BJP गव्हर्नमेंटवर हा आहे की तिथे 18 नामांकित मोठ्या कंपनीने तिथे सहयोग केलेला आहे. तर तो सहयोग हा का डिजिटलायझेशन करण्याकरता केले आहे की ही जी जाहिरात BJP गव्हर्नमेंटद्वारा दाखवण्यात येत आहेत या जाहिरातीचा खर्च त्या कंपन्यांनी उचलला आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर तिथे निर्माण होतो. म्हणून येणाऱ्या काळात युवक काँग्रेस कलेक्टरच्या माध्यमातून बोला किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून यशोमतीताई ठाकूर असो, वीरेंद्रभाऊ जगताप असो, केवलरामजी काळे असो किंवा बबलूभाऊ देशमुख असो, जे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम असो, यांच्या माध्यमातून येणाऱ्या डिसेंबरमध्ये अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला घेण्याचं काम इथे करणार आहोत.
तो ये थी आज की सुर्खियां हिंदी समाचारों में। आज के लिए बस इतना ही। आप आपके सुझाव एवं समस्याएं हमें भेज सकते हैं। हमारा पता है VCN न्यूज कार्यालय, पहली मंजिल, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिर रोड, रैली प्लॉट, अमरावती। या फिर आप हमसे सीधा संपर्क कर सकते हैं स्क्रीन पर दिए गए इन नंबरों द्वारा। विदर्भ से जुड़ी तमाम जानकारी के लिए देखते रहिए VCN न्यूज। नमस्कार।